एकीकडे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावलाय। प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे खंबीर असावं लागतं, तसंच आघाडीमध्ये जागा वाटप होत असताना कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूत पक्षानं काढायची असते, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला। सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप सदस्यपदाचा राजीनामा पाठवला। जगताप यांनी सांगलीमधून विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय। मी 2.5 लाखांच्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईन असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवलाय। महायुतीनं उमेदवार जाहीर केलेला नसला तरी नारायण राणेंनी मात्र आपला प्रचार सुरू केलाय। खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असंही राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलंय। विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करणार असं आव्हान राणेंनी दिलंय। भाजपचाच खासदार रत्नागिरीमध्ये निवडून येईल असं म्हणत पुन्हा एकदा नारायण राणेंनी रत्नागिरीमध्ये भाजप उमेदवाराबाबत आग्रह धरलाय। अजित पवार गट आणि उदय सामंत या जागेसाठी आग्रही आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। या जागेवरून महायुतीनं वेट अँड वॉचचं धोरण स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र शिंदे गटानं नारायण राणेंच्या घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केल्याची माहिती मिळतेय। तिढा कायम असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। रत्नागिरी सिंधुदुर्गातून किरण सामंत यांनी 4 उमेदवारी अर्ज आणलेत। नागपूरमध्ये झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर किरण सामंतांनी अर्ज आणल्यानं चर्चांना उधाण आलंय। एकीकडे राणेंनी प्रचार सुरू केलाय, दुसरीकडे किरण सामंतांनी अर्ज आणलेत। त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलंय। वाशीमध्ये मंत्री उदय सामंत यांनी खासदार भावना गवळी यांची भेट घेतली। भेटीदरम्यान वाशिम यवतमाळ लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजेश्री पाटील यांच्या प्रचारासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली। यावेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे देखील उपस्थित होते। धनगर नेते उत्तमराव जानकरांच्या कार्यकर्त्यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध कायम आहे। वेळापूरमध्ये झालेल्या बैठकीत जानकर समर्थकांनी ही भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उत्तमराव जानकरांची बैठक झाली होती। मात्र भाजपनं याआधी 2 वेळा फसवलं असल्याची भावना समर्थकांनी व्यक्त केली। त्यामुळे रणजितसिंह निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरायला कुणीही जायचं नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतंय। प्रकाश आंबेडकरांनी वंचितचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्याच्या माध्यमातून हमीभाव कायदा केला जाईल, शिक्षणासाठी विशेष योजना राबवली जाईल अशी आश्वासनं आंबेडकरांनी केली। तर एनआरसी सीएएला वंचितचा विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलं। सत्तेत आल्यास सीएए आणि एनआरसी रद्द करणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। सीएए एनआरसी हे दोन्ही कायदे असंवैधानिक आहेत आणि हिंदू समाजातील विजय एनटी वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे असा आरोप आंबेडकरांनी केला। वंचित बहुजन आघाडीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला। यामध्ये सीएए एनआरसी रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। हातकणंगलेमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांचं बंड अखेर थंड झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यस्थी अखेर यशस्वी ठरली। आवाडेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दिलासा मिळाला। आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वतःच्या अपक्ष उमेदवारी घोषित केली होती आणि त्यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता। अखेर शिंदेंची शिष्टाई कामाला आली। सोलापूरमध्ये रामनवमी दिवशी प्रणिती शिंदे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। काँग्रेस उमेदवार प्रणिती यांच्यासाठी महाविकास आघाडीनं वज्रमूठ बांधली। यावेळी महाविकास आघाडीनं एकत्रित येत स्नेहभोजनाचा आनंद घेतला। ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरलेत। लवकरच मुख्यमंत्री शिंदे शिर्डी दौरा करणार आहेत। त्याआधी मंत्री दादा भुसे शिर्डी दौऱ्यावर असून महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिर्डी दौरा करणार आहेत। मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना महायुतीमधून तीव्र विरोध होतो।
परंतु आता श्रीरंग बारणे यांना महायुतीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे। मावळ तालुक्यातल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली। महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला। यामध्ये सर्व महायुतीमधले नेते पदाधिकारी एकत्र असल्याचं दाखवण्यात आलं आहे। सोलापूर आणि माढाचे भाजपचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत। मोहिते पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपचे उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सोलापूरमधून भाजपचे राम सातपुते आणि माढातून रणजितसिंह नाईक निंबाळकर महायुतीचे उमेदवार आहेत। सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी 2 दिवसांपूर्वी लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर डिपॉझिटची रक्कम भरली। येत्या 18 एप्रिलला खासदार उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनाचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांनी अलिबागमध्ये उमेदवारी अर्ज भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी इंडिया आघाडीनं मोठी रॅली काढली। शेतकरी भवन ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापर्यंत ही रॅली होती। अर्ज भरतेवेळी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार भास्कर जाधव आणि अमोल कीर्तीकर हे देखील उपस्थित होते। मूळ उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे करायचे हा रायगड पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये वापरला जातो आणि हा फंडा यंदाही रायगडच्या लोकसभा निवडणुकीत वापरताना दिसून येतोय। इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी 2 अनंत गीते यावेळी रायगडमध्ये उभे आहेत आणि इंडिया आघाडीच्या अनंत गीते यांच्यासह दोघांनी आपले अर्ज दाखल केले। सर, ते कुठल्या जमान्यात वावरतात ते समजत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। कोल्हापूरच्या दसरा चौकातून हजारो कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीमधून येत त्यांनी अर्ज दाखल केला। यावेळी नको गद्दार नको कारखानदार, जनतेचा निर्धार, राजू शेट्टीच खासदार अशा आशाचे बॅनर्स घेऊन शेतकरी या रॅलीमध्ये सहभागी झाले। 18 एप्रिलला मवियाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी मवियाकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। आदित्य ठाकरे, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत। 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये अमित शहांची सभा होणार आहे। सभेला विनोद तावडे उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली। अजूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा तिढा कायम आहे। परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणीच्या पाथरी रोडवर जाहीर सभा आयोजित केली। या सभास्थळाची पाहणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केली। महादेव जानकर युतीकडून निवडून येतील असा विश्वास भागवत कराड यांनी केला। देशात कुणालाही घाबरायची गरज नाही असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलंय। माझे निर्णय कुणाला घाबरवण्यासाठी नाहीये तर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। देशाच्या विकासासाठी मला वेळ घालवायची नाहीये असंही मोदी यांनी सांगितलं। अयोध्येत निर्माण झालेलं राम मंदिर काँग्रेससाठी राजकीय हत्यार होतं असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। काँग्रेसनं राम मंदिराच्या नावानं मतं मागितली, मात्र आता मंदिर तयार झालं त्यामुळे त्यांच्या हातातून हा मुद्दा निघून गेलाय असा आरोप देखील मोदींनी केला। लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान मोदींनी माध्यमांना मुलाखत दिली। या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। देशातील लोकशाही धोक्यात आहे म्हणणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं। देशात जनतेनं निवडून दिलेल्या 6 लाख पंचायती आहेत आणि राज्यामध्ये सर्व राज्यांमध्ये नियमित निवडणुका होतात असं असताना मोदींना सत्ताधीश म्हणणं याचा अर्थ माहितीचा अभाव असणं आहे अशी टीका मोदींनी केली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींवर टीका केली आहे। चुकून मोदींच्या हातात सत्ता गेली तर संविधान बदलू शकतं, त्यामुळे आमची लढाई ही संविधान वाचवण्यासाठी आहे अशी टीका त्यांनी केली। ईव्हीएमवर देखील लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये, मशीन तज्ज्ञ लोकांना तपासण्यासाठी दिलं गेलं पाहिजे अशी मागणी देखील चव्हाणांनी यावेळी केली।
80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत रेशन देण्याची योजना मोदी सरकारनं आणली आहे. त्यामुळे देशाचं कल्याण हे फक्त मोदीच करू शकतात, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. दरम्यान त्यांनी राहुल गांधींकडे अजेंडाच नाही असा टोला लगावला. भंडारा गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी आबा बागुलांसोबत त्यांची 2 मुलं अमित आणि हेमंत बागुल उपस्थित होते. आबा बागुल पुण्यामधून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज आहेत. आबा बागुल काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत आणि ते भाजपमध्ये जाणार नाहीत असा विश्वास रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केला. आबा बागुल यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याविषयी बोलता येईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील असे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी आबा बागुल आपल्या प्रचारात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला. साताऱ्यात पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पवार आडनावाच्या विधानावर खुलासा केला. पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलं होतं आणि त्यावर मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार इतक्या मोजक्या शब्दात पवारांनी प्रत्युत्तर देत अजित पवारांसह सुनेत्रा पवारांनाही टोला लगावला होता. यावर खुलासा करताना महिला सक्षमीकरणाबाबत आपण घेतलेल्या निर्णयांचा दाखलाच शरद पवारांनी साताऱ्यामध्ये दिला. अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर थेट निशाणा साधलाय. ज्याला नटसम्राट म्हणवतात त्यांनाच इतिहासाला उजाळा दिलाय. मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही चांगले की पलटी सम्राट, खोके सम्राट असलेले चांगला असा खडा सवाल अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. बेसिक मुद्दे नसल्यानं खोटं बोल पण रेटून बोल असं म्हणत डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांवर निशाणा साधला. पुन्हा एकदा गेटवेल सून असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांना सदिच्छा दिला. पुण्यामधल्या खेडमध्ये प्रचारादरम्यान ते बोलत होते.